आता वाजलेत 8:15. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात तुम्ही बघू शकता माझ्या मागे. आज आमच्याकडे आहेत सुहासनी, त्यामुळं पोळ्यांचे जेवण आहे आमच्याकडे. आज पोळ्यांचा नैवेद्य, देवपूजन हे व्यवस्थित आईने केलेले आहे. सगळ्या पोळ्या करून झालेत आणि आता आचार्य येणार आहेत शिरा भात करण्यासाठी. आणि आईनं आणि आजीनं आणि मम्मीनं या तिघी चौघींनी मिळून इकडं बाजार पडलेला आहे कार्यक्रमाचा आणि इकडं सगळा स्वयंपाक होऊन जिकडं तिकडं सगळं झालेलं आहे. तर मग आपल्याला आता वैरण चिरायचे. तर वैरण चिरून झाल्यानंतर वाटा ही धुवून घेऊन गाडी तिकडं सावलीला लावून सगळं ओके करून ठेवायचं. आज पप्पा शॉपवर गेले. आधी वैरण चिरून घेतो, नंतर घास आणायचा तोडून आपल्याला. सगळी वैरण चिरून झालेली आहे. आता जर आपली सोडून द्यायची ती मुक्त गोट्यामध्ये सगळी गेट बंद करून गुरं सगळी सोडून द्यायची. मका पेरली होती ती आता उगवून आलेली दिसते. बारीक बारीक कर दिसते तेव्हा. तिकडे पाईप ठेवले. त्या दिवशी आपण फवारा मारलेला होता परवा दिवशी तणनाशकाचा या मक्याला. बऱ्यापैकी तण जळायला लागले. अशा प्रकारे तण जळायला लागले. त्याचा इफेक्टही हळूहळू होत असतो. ओलं रान असल्यामुळे जास्त फास्ट इफेक्ट होतो. नाना पाईप घेऊन आलाय. असेच पाईप डाळिंबीमधून तिकडं असे न्यायचे घराकडं. तर मित्रांनो, पाईप वर घराकडे नेलेला आहे. एसटीचा पाईप आणि पाण्याचा बॅरल गच्च भरलेला आहे. आणि इकडे एसटी चालू केली. आता चाललोय वर घराकडे. सोनू इकडं आज धुणं धुते. काय म्हणताय? हां होय. तर आताच वाटा धुवायला सुरुवात केली, तोपर्यंत लाईट गेली. बघू आता लाईट केव्हा येते. इकडं शिरा बनवायचा चालू आहे, स्वयंपाक चालू आहे तिकडं. भात तयार झालाय. आता भाजी करायची. इकडे बायको आणि बघ तिकडे, बघ ते कॅमेराकडे. इकडे दीदी आणि बायको तयार होते. आज श्वास नसल्यामुळे आणि निवांत बसलोय. काम आज सगळी झाली ती. तर पिल्ली झोपली ती कशी एकामेकाच्या कुशीत. बोनू काढायची बाहेर गेला असल्यामुळं आम्ही इकडे सगळी तयार करून ठेवली जेवणाची. भात भाजी शिरा ठेवलाय.
सवासणीचा कार्यक्रम झालेला आहे. सगळ्या सवासणी जेवण करून गेलेले ते घरी. तर मित्रांनो मी आलोय तर नाशिक मारायला आता. कालचा एक पंप राहिलेला शिल्लक टेंजरचा तो आता मारून घेतोय. तर आत्ताच फवारा मारून आलोय. हातपाय धुतलेत. घरी आलोय. इकडं मालिका चालू आहे. सोनून आहे मालिका बघते ते. आय कसं वाटलं मग सवासणीचा कार्यक्रम? भारी वाटला. जेवण बिवणं झाली आहे लोकांची. भारी झाली जेवण. जरा पावसानं राडा घातला होता थोडा. पाऊस लगेच नंतर बंद झाला. इकडं मम्मी चहा पिती आणि इकडं आई अजून टी व्हीच बघते. इकडं आई आता चहा पिऊन गेली. आईनं बहुतेक भाजी गरम करायला ठेवली मग अशी. तर मित्रांनो आजचा दिवसभर तुम्ही ब्लॉग बघितला असेल. तर सगळी कामं उरकून मी बसलेलो आहे टी व्ही बघत. सोनं झोपली आज. सगळी लवकर मला वाटतं 2:30 वाजता उठून सवासणीचा कार्यक्रम पोळ्या करणं, पण गुरांची कामं करणं, कोणी शेण करणं, कोणी धारा काढणं. आज 2:30 वाजता उठून सगळ्यांनी कामं करून आता सगळी कटाळी त्यामुळे लवकरच झोपायला लागली ती. तर मी आजच्या ब्लॉगचा मी इथे एंड करतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. धन्यवाद अँड बाय.